साकरेच्या योगेवर ख, साकरेच्या योगेवर ख, राजा कागदा ते देखे, तैसे आम्हा माणूस पण, राम नाम केण्या गुणी, देवादिदेवा जगत्रय जीवा, देवादिदेवा जगत्रय जीवा, प्रियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जय जय आचार्या समस्त सर्वर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या, सुखोदया, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, मस्तक माझे पाया, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी, साकरेच्या योगेवर ख, साकरेच्या योगेवर ख, राजा कागदाते देखे, तैसे आम्हा माणूस पण, राम नाम केण्या गुणी, ते देव सिद्ध परिगीत पवित्र गाथा, ये साधवा समुद्र भगवत प्रपन्ना असे असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय आपल्या असणाऱ्या आत्मस्थितीचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात. संपूर्ण अभंग दृष्टांतात्मक आणि कोणाच्या योगानं काय आहे याचं वर्णन करणार आहे. दोन सिद्धांत आहेत. पहिला सिद्धांत आहे राम नाम केण्या गुणे आणि दुसरा सिद्धांत आहे तो ब्रह्मानंद योगे तुका. हे दोन सिद्धांत आहेत. स्वतःची आत्मस्थिती सांगत असताना जगद्गुरु तुकोबारा यांचं बोलणं आहे, साकरेच्या योगे वरख. भाषा 450-500 वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून साख न म्हणता साक आहे. दुसरी गोष्ट अशी, शिवकालीन कागदपत्रामध्ये, शिवकालीन असणाऱ्या कवित्वामध्ये, शिवकालीन मराठी भाषेमध्ये ख हे अक्षर मला कुठेही दिसलं नाही. म्हणजे माझ्या वाचनामध्ये शिवकालीन जेवढं वाङ्मय आलं मराठीतलं त्या कुठेही ख हे अक्षर आलेलं नाही. त्याऐवजी श हे अक्षर आलेलं आहे. श षटकोनाचा. म्हणजे सुख पाहता असं असेल तर लिखाणामध्ये श आहे, सुश पाहता असं आहे. जवळपास कुठल्याही कागदपत्रामध्ये शिवकालीन किंवा तुकोबारा यांच्या काळातल्या ख हे अक्षर नाही. आपण आता साखर म्हणतो. महाराजांनी या अभंगामध्ये साकर म्हटलेलं आहे. महाराजांचं बोलणं दृष्टांतात्मक आहे. या अभंगामध्ये आत्मस्थिती वर्णन करणार आहे. महाराज म्हणतात, साखरेच्या योगानं, मिठाईच्या योगानं, गोड पदार्थाच्या योगानं वरखाला, त्यावर बांधलेल्या कागदाला जेवढी किंमत तयार होते तेवढी किंमत माझ्या ठिकाणी रामनामामुळं प्राप्त झालेल्या ब्रह्मानंदानं माझ्या ठिकाणी प्राप्त झाली. दुसरा दृष्टांत महाराज देत आहेत फिरंगी. फिरंगीचा सामान्य अर्थ तलवार असा आहे, खड्ग असा आहे सामान्य अर्थ. वास्तविक तलवारीचे जे काही प्रकार आहेत त्याच्याकरता प्रतापशास्त्रागर नावाचा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खड्गाचे किंवा तलवारीचे कोणते कोणते प्रकार आहेत. त्यापैकी फिरंगी हा एक प्रकार आहे. फिरंगीच्या योगानं राजा त्या फिरंगीला, त्या तलवारीला असणार जे मूठ आहे ती लाकडाची बनवलेली आहे आणि त्या लाकडाला तो ज्याप्रमाणे हातामध्ये धरतो, काम तलवारीच्या पात्याचं आहे पण ते पातं चालवण्याकरता तो हातामध्ये जसं काष्ठ धरतो तैसे आम्हा माणूस पण. तिसरा दृष्टांत आहे रत्न कनका योगे लाख. रत्न असेल, कनक म्हणजे सोनं असेल, सोन्याचे मणी असतील, त्यांना तडा जाऊ नये, फुटू नये, त्यावरची नक्षी जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये लाख भरण्याची पद्धत आहे. सोन्याच्या योगानं, कनकाच्या योगानं, रत्नाच्या योगानं ती लाखही श्रीमंत लोक आपल्या शरीरावरती सोन्याबरोबर धारण करतात
तसं रामनामाच्या योगानं, ब्रह्मानंदाच्या योगानं तैसे आम्हा मानसपण. चौथा दृष्टांत आहे देव्हाऱ्यावर असणाऱ्या पाटाचा. देवा देव पाट देवाला ठेवण्याकरता देव्हाऱ्यामध्ये पाट ठेवण्याची पद्धत आता आहे की नाही मला माहिती नाही, त्या काळात असावी. देवाऱ्यामध्ये देव ठेवण्याकरता पाट ज्याप्रमाणे आहे, देव्हाऱ्याचा पेक्षा देवाच्या योगानं पाटाला महत्त्व अधिक आहे. तसं रामनामापासून तयार झालेल्या ब्रह्मानंदाच्या योगानं आम्हाला माणूसपण आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज असं म्हणतायत की ब्रह्मानंदे योगे तुका, ब्रह्मानंदाचा योग निर्माण झाला. आणि मग माझं फक्त तुकाराम हे फक्त नावापुरतं राहिलं, प्रकृतीच्या गुणधर्मानुसार राहिलं, अन्यथा ते रामच आहे. तैसे रामनाम केण्यागुणी तैसे आम्हा माणूस पर्यंता जनलोका. महाराज म्हणतात सामान्य जनांच्या पेक्षा मी शहाणा झालो, तत्वज्ञ झालो, मोठा झालो, किंबहुना मला विश्वाकार अवस्था माझ्या ठिकाणी प्राप्त झाली, ती ब्रह्मानंदाच्या योगानं प्राप्त झाली. आणि अनुरणीया थोकडा हा तुका आकाशा एवढा, तैसे आम्हा माणूसपण. रामनाम केण्यागुणी अभंगाचा भावार्थ अत्यंत थोडक्यात तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढची सेवा माझी श्री गुरुसे करून घेतील तशी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं ज्ञानशीर पारायण माझ्या मते 9 दिवसाचं पारायण आहे. 9 दिवसाची पारायण आता खूप दिवसात बंद झाली. आमच्या भागामध्ये इस्लामपूरला एक 9 दिवसाचं पारायण होतं, दुसरं मी इथं पाहतो आहे. 9 दिवस इतका वेळ कोणाला सध्या नाही आहे. एका दिवसात, 3 दिवसात, 5 दिवसात, म्हणजे माणसांचं सुद्धा आवडत आहेत. पारायणाचं काय करतील सांगता येत नाही. आणि अष्टमीची सेवा माझ्याकडे आहे. वारकरी संप्रदायामध्ये अष्टमीला फार मोठं महत्त्व आहे. मोठे मोठे महात्मे अष्टमीला आलेले आहेत आणि अष्टमीलाच काही जणांनी देह ठेवलेला आहे. आजच्यापासून बरोबर 15 दिवसांनी पैठणचा काला येतो, फाल्गुन वद्य अष्टमी. या कालावधीमध्ये आपल्या पारायणाच्या अनुष्ठानाच्या निमित्तानं 3 तिथी अतिशय महत्त्वाच्या येत आहेत. पहिली ती दशमी तिथी, दुसरी एकादशी आणि तिसरी द्वादशी. ही दर महिन्यालाच येते, पण या महिन्यातली विशेष आहे. फाल्गुन शुद्ध दशमी दिवशी भगवान पंढरीराय तुकोबारायांच्या घरी आले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार मोडकी जर्जर, असं म्हणून त्याला कण्यांची दशमी असं म्हणतात. आजही देहूमध्ये भगवंताला दशमीच्या दिवशी कण्याचा नैवेद्य दाखवला जातो. एकादशीचं भगवंताच्या सानिध्यात जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन आणि द्वादशीला स्वतःची पत्नी आवली हिला केलेला उपदेश आहे. अशा या 3 तिथ्या आपल्या पारायणामध्ये अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी आलेल्या आहेत. दुसरा योगायोग अतिशय महत्त्वाचा असा की वारकरी संप्रदायाच्या सर्वांचे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं चरित्र अतिशय अवघड आहे. त्याचं कारण असं, व्यक्ती स्वतःबद्दल जेव्हा काहीही बोलत नाही त्यावेळेला त्याच्याविषयी जाणण्याचा प्रयत्न हा अतिशय व्यर्थ ठरतो. इतर त्याच्याबद्दल काहीही बोलतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेदशास्त्री देते ग्वाही आणि म्हणते ज्ञानाबाई आहे. पण ज्ञानेश्वर महाराज स्वतःबद्दल काहीच बोलत नाहीत. निवृत्तीनाथ महाराज स्वतःबद्दल काहीच बोलत नाहीत. मुक्ताबाई महाराज स्वतःबद्दल काही बोलत नाहीत. सोपान काकासुद्धा स्वतःबद्दल काहीही बोलत नाहीत. आणि ज्या विभूती स्वतःबद्दल बोलत नाहीत, भगवान गोपालकृष्णांचं सोपं आहे, अहंक्रतू असं म्हणतोय तरी तो निदान.
किंबहुना गीता ही अहमपासूनच सुरुवात आहे त्याची. त्यामुळे त्याच्या स्वतःबद्दल काहीतरी तो बोलताय बाबा तो. पण ही चौघं भावंड स्वतःविषयी काहीच बोलत नाहीत आणि काही बोलत नाहीत त्यांच्याविषयी काहीतरी बोलणं म्हणजे दुसऱ्या अध्यायातली स्तुतिप्रज्ञाची लक्षणं सांगायची, तिसऱ्या अध्यायातला कर्मयोग सांगायचा, चौथ्या अध्यायातला ज्ञानकर्मसन्यास सांगायचा, का कर्मसन्यास सांगायचा, ज्ञानेश्वर महाराजांचा योग सांगायचा, स्वतः ज्ञान विज्ञान सांगायचं, का अक्षरब्रह्म म्हणून सांगायचं, मोघाशामोघ कर्माणू म्हणून सांगायचं, काय सांगायचं, का 10व्या अध्यायातल्या विभूती सांगायच्या, का चौथ्या अध्यायातलं अवतार कार्य सांगायचं. मोठा प्रश्न आहे. 12व्या अध्यायातली भक्ताची लक्षणं सांगायची, का 16व्या अध्यायामध्ये असणारी दैवी लक्षणं सांगायची. हा अतिशय मोठा प्रश्न आहे. गुणातीत अवस्था 14व्यातली सांगायची, का सत्वगुणाची लक्षणं 17व्या अध्यायातली सांगायची, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जरी ज्ञानोबा यांचं वर्णन करायचं म्हणलं तरी सुद्धा ते अवघड आहे आणि ते अतिशय अवघड काम महाराज या ठिकाणी करतायत. आणि दुसरा योगायोग असा आहे की आपल्या पारणाचे व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण कुलकर्णी त्यांच्या घरी आता मी गेलो आणि वारकरी संप्रदायाचं वैभव असं आहे की 3 कुलकर्णी आहेत. म्हणजे माऊली, नाथ महाराज आणि निळवराय हे 3ही यांचे आडनाव म्हणा पद म्हणा ही कुलकर्णीच आहेत. आणि तिघांनीही वारकरी संप्रदायामध्ये किती दिले याचं काही माप नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवाच्या एका 10व्या अध्यायामध्ये किंवा 10व्या प्रकरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या संदर्भानं बोलण्याचा जेव्हा प्रयत्न करतात त्यावेळी ते असं म्हणतात, आमुते करावं या गोठी जन्मलीच नाही वाक्सृष्टी, आमुते पाहणे ते दिठीची नोहे. आमचं वर्णन करण्याकरता अजून वाक्सृष्टी, सरस्वती, अक्षर, व्यंजन, स्वर यातलं काहीच जन्माला आलेलं नाही. आमुते करावं या गोठी, आमची गोष्ट करण्याकरता, आमचं वर्णन करण्याकरता जन्मलीच नाही वाक्सृष्टी, अजून वाक्सृष्टी जन्मालाच आली नाही बाबा. आणि आमुते पाहावं या दिठी जे आमच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतील. एक लक्षात घ्या, भगवान परमात्म्याला बघण्याकरता स्वचक्षुषा न स्वतःच्या डोळ्यानं पाहता येत नाही, म्हणून दिव्यम ददामि ते चक्षु, म्हणून त्याला बघण्याकरता दिव्य दृष्टी लागते. पण त्यानंही भय उत्पन्न होतं त्यावेळेला 13व्या अध्यायामध्ये ज्ञानचक्षुषा म्हणजे 3 प्रकारचे डोळे लागतात. हे भगवंताचं दर्शन करण्याकरता, संतांचं नाही. संतांचं दर्शन करण्याकरता जो कोणी म्हणेल की आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना बघितले ते असे आहेत, ती नजरच नाही, ती नजर खोटी आहे. आपल्याला आपल्या समोर जे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, जे काही प्रतिमा आहे, जे काही चित्र आहे ते गुलाबराव महाराजांनी काढलेलं चित्र आहे म्हणून ते प्रमाणभूत आहे. इतर संतांची जी चित्र आहेत, काही प्रतिमा आहेत त्या काल्पनिक आहेत. लक्षात घ्या, संत हे पद मुळात आकृतीमध्ये प्रकृतीमध्ये बंदिस्त धवे. हे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि म्हणून तर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला आणि शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. संतांचं वर्णन करण्याकरता संतांनी स्वतःचा परिचय देणं बऱ्याच ठिकाणी टाळलेलं आहे. पण माझ्यासारख्या मूर्खाला काहीतरी कळावं म्हणून, म्हणजे मी जरी तुम्ही मला शहाणा म्हणून जरी उभं केलेलं असलं
तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज जर स्वतःला एरवी तरी मी मूर्ख म्हणत असतील तर मी म्हणजे माझं आडनाव सहस्रबुद्धे आहे, त्यामुळं सहस्र मूर्ख मी आहे. जेव्हा बुद्धी एका विशिष्ट ठिकाणी स्थिर होत नाही आणि ती इतरत्र भटकत राहते तेव्हा त्याला मूर्ख असं म्हणतात. ही मूर्खाची साधी सोपी व्याख्या आहे. आणि मी तरी न्याय तर्क सांख्य अशा भानगडीत पडणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्यासारख्या मूर्खाला काहीतरी कळावं, कोणती तरी जाणीव व्हावी त्याच्या ठिकाणी, आणि मग तो संतांच्या ठिकाणी तरी स्थिर व्हावा. एवढ्याकरता काही प्रसंगानं महाराज ज्या ज्या ठिकाणी बोलले त्यापैकी याही ठिकाणी महाराज बोलतायत. आणि म्हणून काही गोष्टी या निरुपमा असतात, म्हणजे ज्या गोष्टी अनुपम्य असतात त्या निरुपम असतात. म्हणजे ज्यांना उपमा कशाची देता येत नाही त्या अनुपम्य असतात. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आठवतोय का बघा, अनुपम्य मनोहर देवाचं वर्णन आहे की ज्याला उपमा देता येत नाही. पंढरीला उपमा देता येत नाही. तसं संतांनाही कोणतीही उपमा देता येत नाही. मला व्याकरणात जायचं नाही म्हणजे मला येत नाही म्हणून नाही, पण तो माझा कीर्तनाचा विषय नाही. दृष्टांत उपमा अर्थात इत्यादी जी काही अलंकाराची भाषा आहे, ही अलंकाराची भाषा इथं चालत नाही. पण माझ्यासारख्याला उपपीठाच्या जोडीला उपमा आवडतो. मला अजून या दोन्हीतला फरक अजून कळलेला नाही हा, म्हणजे नक्की उपमा केव्हा असतो आणि उपपीठ केव्हा असतो. माझा एकमेव उद्देश आहे तो उदरम भरणं. तर उपमा दिल्याशिवाय माझ्यासारख्या मूर्खाच्या ते लक्षात येत नाही. म्हणून काही दृष्टांतात्मक सिद्धांत असणाऱ्या उपमा या अभंगामध्ये आहेत. म्हणजे महाराजांनी ज्या उपमा दिलेल्या आहेत तेच दृष्टांत आहेत आणि तेच सिद्धांत पण आहेत. यामध्ये या अभंगाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते योग सांगितलं आहे. योग म्हणजे जुळण येणं, एकमेकाच्या संगतीनं दुसरी गोष्ट येते, एकाच्या संगतीत दुसरी गोष्ट येते. इथं महाराज सांगतायत साखरेच्या योगे, फिरंगीच्या योगे, रत्नकनकाच्या योगे आणि ब्रह्मानंद योगे. इथं योग आहे. मग एकाच्या योगानं दुसरी वस्तू जी येते, जिच्या योगानं दुसरी वस्तू येते ती वस्तू नेहमी श्रेष्ठ असते. म्हणजे माझ्या योगानं जर तुम्ही आलं असाल, माझ्या योगानं तुम्ही आला असाल तर मला घोंगडं असते आणि तुम्हाला असं जमिनीवरती उभा राहावं लागतं. हा माझा योग आहे, तुमचा माझा योग आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या संयोगानं जेव्हा दुसरी व्यक्ती येते त्यावेळेला ती लहानच असते. लक्षात घ्या. राजाच्या योगानं प्रधान येत असेल तर प्रधान राजापेक्षा, राजाच्या योगानं संपत्ती असेल तर ती राजाच्या सत्तेनं येते. याचा अर्थ ती संपत्ती जरी असली तरी स्वराजाच्या दृष्टीनं ती श्रेष्ठ असत नाही, पण ती राजाच्या योगानं येते म्हणून तिला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. तसं साखरेच्या योगानं महाराज म्हणतात वरख. आताचे जे वरख आहेत, तुमच्या इथं मोठं शहर कोणतं आहे मला माहिती नाही, पण मुरगुड असे माझ्या दृष्टीने कोल्हापूर मला जवळ आहे समजा. आणि मग त्या मिठाईच्या जे दुकानं असतात त्या मिठाईचा चंदेरी पदार्थ लावलेला असतो, तो आत्ताचा वरखा आहे.
म्हणजे या काळातला वर्ख आहे, 50 वर्षातला तो वर्ख. याच्या अगोदरच्या वर्ख याची व्याख्या अशी आहे की वर्ख म्हणजे कागद. पण तो कागद कशाचा असतो? सोनं किंवा चांदी या अमूल्य धातूपासून कागद तयार करतात, म्हणजे धातूचाच कागद तयार करतात. तुम्हाला प्रत्यक्ष हे कागद बघायचे असतील तर तुम्हाला हैदराबादला जावं लागेल. हैदराबादला एक स्वतंत्र गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये वर्ख तयार करतात. 1 ग्रॅम सोन्यापासून, किती? 1 ग्रॅम सोन्यापासून 1 मीटर बाय 1 मीटरचा कागद तयार करतात. 1 ग्रॅम सोन्यापासून, म्हणजे तुमचा जसा कागद असतो ना तसाच कागद, पण प्रत्यक्ष सोन्याचा. तसंच चांदीच्या बाबतीमध्ये तसा कागद तयार केला जातो आणि ह्या कागद म्हणजेच त्याला वर्ख म्हणतात. म्हणून महाराज खाली असं म्हणतात, राजा कागदाते देखे. वर्ख याचा अर्थ तो सोन्याचा किंवा चांदीचा असणारा कागद की जो साखरे भोवती गुंडाळला जातो. एक शिष्टाचार आहे, मला तुम्ही पेढा दिला, बर्फी दिली, माझ्या हातावर मी घेतली, खाल्ली, हा भाग माझा तुमचा व्यवहार आहे. हा व्यवहार जर तुम्हाला राजाबरोबर करायचा असेल, आपल्यापेक्षा मोठ्या सत्ताधीशाबरोबर करायचा असेल, त्याचा वाढदिवस आहे, काही त्याच्या घरामध्ये मंगल कार्य आहे आणि तुम्हाला त्याला काहीतरी गोड वस्तू त्याला द्यायची आहे, तर ती तशीच त्याच्या हातामध्ये त्याला देऊन चालत नाही. ती सोन्याच्या किंवा चांदीच्या कागदामध्ये ती गुंडाळायची असते आणि मग ती एखाद्या ताटामध्ये, फुलाच्या सजवलेल्या ताटामध्ये ती वस्तू मध्यंतरी ठेवायची आणि मग ती राजाला त्या ठिकाणी द्यायची. हा राजाचा असणारा आदर, त्याच्याविषयी असणाऱ्या शिष्टाचाराच्या मध्ये, प्रोटोकॉलमध्ये हे आहे. मग राजाला जेव्हा ती मिठाई दिली जाते त्यावेळेला त्या चंदेरी कागदामध्ये असणारी साखर नाम जी मिठाई आहे, राजा त्या मिठाईला पाहतो का कागदाला पाहतो, असा महाराजांचा एक प्रश्न आहे. आणि एक उपरोधक पण आहे की राजा कागदाते देखे. होय, माझ्या हातामध्ये जर तुम्ही सोन्याच्या वरखामध्ये, चांदीच्या वरखामध्ये गुंडाळलेली मिठाई ठेवली तर मला पहिल्यांदा दिसणार आहे काय? कागद दिसणार आहे ना. पण राजा कागदाते देखे नाही. त्याला हे माहिती आहे की ज्या अर्थी सोन्याच्या वरखातून, सोन्याच्या कागदातून आलेली आहे, त्या अर्थी ती, म्हणजे राजा नक्की कागदाला पाहतो का मिठाईला पाहतो? राजा कागदाला पाहतो निश्चित, ते या डोळ्याने पाहतो. राजा अंतःकरण चक्षुनं, मनाच्या डोळ्याने, अंतःकरणाच्या डोळ्याने जे पाहतो ती मिठाईला पाहतो. कारण वर्ख, बरं का, वर्ख कागद हा मिठाईच्या योगानं जर आला, बरं का, कागद जर मिठाईच्या योगानं आला तर त्याचा स्वीकार भगवान परमात्मा करतो. मौस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिरंगी रंगले, काय नमचे वाया गेले. तुम्हा आम्हाला जसं माणूसपण आहे तसंच माणूसपण संतांच्या ठिकाणी पण आहे. दोघांच्यात फरक काय? वर्ख सर्वांना सारखा आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबराय असतील, चोखोबराय असतील, सावंतामाळी महाराज असतील, मुक्ताबाई महाराज असतील, सगळ्यांना मिळालेली प्रकृती ही 7-5-3 दशकांचा मेळा अशीच आहे.
विषय आहे तो 17 तत्वाच्या लिंगदेहाचा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपाचा. मला ही मिठाई नाम भाव, नाम गोडवा, नाम साखर, नाम ब्रह्मानंद असं देवाच्या ठिकाणी समर्पित करायचं असेल की जे जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे, तर मला पहिल्यांदा मिठाई मिळवावी लागेल की जी जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे आहे. राम भजन सब सार मिठाई, राम भजन सब सार मिठाई. राम भजन है वो सार है, इसलिए वो मिठाई है. जगद्गुरु तुकोबाराय की वाणी है, हिंदुस्तानी जिसे कहते हैं. मला हिंदीत पण कीर्तन करता येतं ना. राम भजन सब सार. सगळ्या जेवढं म्हणून वाङ्मय आहे, जेवढ्या साधना आहेत, जेवढ्या उपासना आहेत, त्या सगळ्यांचं सार हे राम भजन. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि हे सार, हे सब रसों का जो काही सार आहे तो म्हणजे ही मिठाई आहे. ही मिठाई भगवान परमात्म्याच्या म्हणजेच आपल्या स्वामीच्या म्हणजेच आपल्या राजाच्या समोर जर द्यायची असेल तर या मिठाई भोवती वरखाचं गुंडाळणं व्हायला पाहिजे. वरख त्याच्या भोवती गुंडाळलं पाहिजे. आणि वरख जर गुंडाळायचा असेल तर त्याच्या ठिकाणी बहिरंग साधनापेक्षा अंतरंग साधनाचा अंतर्भाव पाहिजे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमादिक पाहिजे आणि मुमुक्षत्व पाहिजे. ही त्या अंतरंग साधनं जर त्या साधकाच्या ठिकाणी अंतर्भूत असतील, नामसाधनेचा अनुभव येत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. 1 कोटी रामनाम जप केला पण काही अनुभूती नाही. बरोबर आहे ना. डायबिटीसच्या गोळ्या खाल्ल्या, मान्य आहे. पण साखर कारखाना नावचा असल्यामुळं किलोनं रोज साखर खाते. आणि मग मेटार्पिन काय, अमकं काय, तमकं काय, इन्शुलिन काय. आणि मग साखर कमी येणार कशी बाबा तुझी? म्हणजे औषध महत्वाचं आहे, महत्वाचं नाही असं नाही, औषध महत्वाचं आहे, पण औषधापेक्षा सुद्धा पथ्य महत्वाचं आहे. पथ्य नाम विठो हे महत्वाचं आहे ना त्याच्या ठिकाणी. आणि मग जर पथ्य जर असेल तरच आणि तरच वरख तयार होतो. त्या 1 ग्रॅम सोन्याला हजारो लाखो फटके खावे लागतात, असा वरख तयार होत नाही. कातड्याची पिशवी असते, त्या कातड्याच्या पिशवीमध्ये ते ठेवतात आणि त्याच्यावरती अखंड, म्हणून महाराजांचा अभंग असा आहे, साहोनिया टाके घाये पाषाण देव झाला आहे. आपल्या मंदिरात मूर्ती दिसते, सुंदर दिसते, त्याचा अभिषेक सुंदर होतो, सगळं सुंदर आहे, पण त्या दगडानं अगोदर कितीतरी घाव सोसलेले आहेत. ते ज्ञानेश्वर महाराज उगीच मोठे होत नाही, अनेकांचे घाव, जगद्गुरु तुकोबाराय उगीच मोठे होत नाही, नामदेवराय उगीच मोठे होत नाही, अनेकांचे घाव ही प्रकृती झेलते. या अंतःकरणाला
यातना होतात आणि या यातना सगळ्या सोसून मग त्याच्या ठिकाणी देवपण प्राप्त होतं, वरख तयार होत असतो. महाराज म्हणतात हा वरख तयार तरी कशा करता केला? नुसती मिठाई दिली तर नाही का चालत, मला दिली तर चालते. जो विश्वाचा मालक आहे, जो विश्वाचा स्वामी आहे, राजा आहे, जो विश्वंभर आहे, अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जर हे सगळं समर्पित करायचं असेल तर त्याच्या ठिकाणी समर्पण भाव जितका महत्त्वाचा आहे तितकं माझ्या ठिकाणी असणारी मिठाई ही या 4 पदरी असणाऱ्या, 4 कोणामध्ये असणाऱ्या, 4 बाजूनं दुमडणाऱ्या अंतःकरणाच्या या 4 चतुष्टय साधनांच्या ठिकाणी ही गुंडाळून मग देवाच्या समोर ती ठेवली जाते. तसं मी सुद्धा महाराज म्हणतात की अनेक जन्मजन्मांतरामध्ये, एका जन्मात नाही, अनेक जन्मजन्मांतरामध्ये अनेक प्रकारचे टाकीचे घाव हे सोसत सोसत माझा वरख तयार झाला. आणि या वरखाच्या ठिकाणी म्हणजे पहिल्या वरखाचं नाव होतं अंबरीश, दुसऱ्या वरखाचं नाव होतं प्रल्हाद, तिसऱ्या वरखाचं नाव होतं अंगद, चौथ्या वरखाचं नाव होतं उद्धव, 5व्या वरखाचं नाव होतं नामदेवराय आणि 5व्या वरखाचं नाव जगद्गुरु तुकोबराय 6व्या. या प्रत्येकाच्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला एकादशीच्या निमित्तानं, द्वादशीच्या निमित्तानं, सेतुबंधनाच्या निमित्तानं, किंबहुना शिष्टाईच्या निमित्तानं, भागवताच्या निमित्तानं, भगवंताशी लढिवाळपणाची भक्ती करण्याच्या निमित्तानं, या सगळ्या निमित्तानं माझ्या ठिकाणी असणाऱ्या या जीवदशेचा मी वरख तयार केला. परमार्थ जितका सोपा वाटतो तितका सोपा अजिबात नाही. महाराजांच्या ठिकाणी इतक्या वेळेला महाराजांनी स्वतःची प्रकृती, स्वतःचा सूक्ष्मदेह बडवून घेतलेला आहे. हे उत्तम आहेत आणि या उत्तमाच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्वतःला एकादशीच्या, द्वादशीच्या व्रतानं, ह्या भागवताच्या व्रतानं, या सगळ्या गोष्टींनी स्वतःचा वरख तयार केला. आणि त्यामध्ये ही जी मिठाई आहे, साखरेच्या योगे वरख. मग राजानं बघितलं काय, हा प्रश्न आहे. राजानं मिठाई बघितली निश्चित, पण राजानं वरख पण बघितला. म्हणून मिळालेला देह हा सुद्धा महाराजांनी वरखाच्या संगतीनं मिठाईची संगत केल्यामुळं आणि मिठाईनं वरखाची संगत केल्यामुळं, बरं का, मिठाईनं वरखाची संगत केल्यामुळं आणि वरखानं मिठाईची संगत केल्यामुळं या दोघांच्या मध्ये जो पालट निर्माण झाला, या पालटामुळं वरखासह मिठाई भगवान परमात्मा किंवा राजा खात असतो. तो वरख टाकून देत नाही. वरख ही टाकण्याची वस्तू नव्हे, लक्षात घ्या. शरीरामध्ये बल्य रसायनांची जी यादी आहे आयुर्वेदामध्ये, या आयुर्वेदाच्या बल्य रसायनामध्ये सुवर्ण भस्म ही जी आहेत, किंबहुना माझे एक आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर बोलणं होत असताना मला त्यांनी सांगितलं
की तुमच्या घरामध्ये एखादं सोन्याचा तुकडा किंवा काही असेल, अंगठी असेल, त्याच्यावर काही जडजीवाहीर नकोत, फक्त सोन्याची अंगठी असेल आणि ती जर तुम्ही पाण्यामध्ये उकळवताय 5 मिनटं आणि ते जर तुम्ही घेताय तर तुम्ही 125-150 वर्ष तुम्ही जगू शकता, एवढी त्या. म्हणून राजा त्या सोन्याचा जो काही कागद आहे तो टाकून देण्याकरता नाही आहे बरं का, फक्त तो मिठाई सोबत खायचा आहे, लक्षात घ्या. राजा मिठाई बरोबर त्या कागदाचंही सेवन करतो, तो कागद टाकून देत नाही. आजपर्यंत जेवढे म्हणून वर्ख महाराजांनी घेतले तेवढ्या सगळ्या वर्खासह ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, एथ मन एक मुद्दल जाय, ते अहंभावादिक के आहे. हे शरीराची ब्रह्म होवे अनुभवितो. शरीराला ब्रह्मत्व आणण्या इतपत त्या मिठाईमध्ये ताकद आहे. कोकणामध्ये आमसुलाची फळं मिळतात, त्याला रातांबे म्हणतात. या रातांब्याची सालं म्हणजे त्याला आपण आमसुलं म्हणतो. ही जी रातांब्याची सालं असतात ना, ती अगोदर टणक असतात, ती काढावी लागतात. आतलं गर असतो, त्याचं कोकम तयार होतं, ते आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पित्तशामक म्हणून ते पित असतो. आणि उरलेल्या ज्या साली असतात ना, त्या साली त्या आमसुलाच्या रसात बुडवायच्या असतात. 24 तास बुडवल्या की सावलीत पसरून ठेवायच्या, सुकल्या की परत त्यात घालायच्या, परत सुकवायच्या. असं कमीत कमी 4 वेळा करायचं. याच्या पुढचं 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा ती आपल्याकडे येत नाहीत. म्हणजे जी 7 फुटाच्या वरची असतात त्याला फुटं देणं म्हणतात. 7 फुटाच्या पुढची जी असतात ती एक्सपोर्ट होतात. मला फारशी इंग्रजी येत नाही, समजून घ्या. म्हणजे ती बाहेरच्या देशात जातात आणि आपल्या देशातल्या माणसांना 3 फुटाची 4 फुटाची येतात, जसा मी तुमच्या गावात आलो. तर आमसुलाचं पहिल्यांदा जे रूप आहे ते सालीचं आहे. आणि ती साल जेव्हा त्या रसात बुडवली जाते त्यावेळेला तर रस त्या सालीमध्ये एवढा मुरतो की ते आमसुलाची चव आणि त्या आमसुलाच्या म्हणजे त्या रातांब्याच्या रसाची चव ही एकसारखी होते. तसं मिळालेल्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांनी या 10 इंद्रियांचा एक मेळ जेव्हा होतो, 10 इंद्रियांनी एकच सर्वापरी पती भोगिते ओझा असं जेव्हा होतं ज्ञानोबांच्या भाषेत, ही प्रकृती ज्या वेळेला त्याला सर्वांगानं आलिंगन देते. गोपिका सर्वांगानं सर्वार्थानं भगवंताला शरण जातात. भक्त आपलं सर्वस्व भगवंताच्या ठिकाणी समर्पण करतात. त्यावेळेला तो आणि तो ही भाषाच उरत नाही. देवाणी भक्त दुजा नाही विचार. महाराज म्हणतात की माझी आजची स्थिती काय आहे, तुम्हाला मी माणूस दिसतो खरा. म्हणजे महाराजांच्या काळात सुद्धा महाराज लोकांना हे माणूसच दिसत होते. महाराज वैकुंठाला गेल्यानंतर काही लोकांना कळलं की बाबा आपल्या गावामध्ये काही असा महात्मा होता बाबा. आणि असं बऱ्याच वारकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं.
की आपल्या गावात बाबा असं असं ते होतं बाबा, काय माहीत नाही. महाराजांच्या बाबतीत सुद्धा महाराजांना काय म्हणत होते, विणा घेऊन भजनाला जातात, संसार प्रपंचातले काही कळत नाही. माणूस आहे आणि असा माणूस आहे असं म्हणत होते. पण महाराजांच्या जीवनामध्ये जेव्हा काही तत्वज्ञ माणसं आली, जाणकार माणसं जेव्हा आली, या जाणकार माणसांच्या समोर सांगत असताना महाराजांची भाषा ही जाणकारासारखीच आहे. आणि जाणकारांची भाषा ही असं त्या ठिकाणी नमूद करते की माझ्या ठिकाणी माणूस पण आहे, नाही असं नाही, मी माणूस आहे, पण इतर जे तुम्ही माणसं बघत आहात तसा मी नव्हे. त्यांच्या प्रकृतीमध्ये आणि माझ्या प्रकृतीमध्ये एकसारखेपणा एवढाच आहे की ते माणूस आहेत, त्यांचे माता पिता मनुष्य आहेत. पहिलं लक्षण जे माणसाप्रमाणे वागतायत, ज्यांचे हात पाय कान डोळे इत्यादी 10 इंद्रिय माणसासारखी आहेत. भोजन, आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टी मनुष्य प्रकृतीसारख्या जशा तुम्हाला इतरांच्या ठिकाणी दिसत आहेत तशाच त्या माझ्या ठिकाणी पण आहेत. त्यांची लग्न होतात, माझी 2 लग्न झालेली आहेत. त्यांना मुलं बाळ होतात, मलाही झालेली आहेत. त्यांनाही संसार प्रपंच आहे, मलाही आहे. त्यांच्याही संसारात दुःख आहे, माझ्याही संसारात दुःख आहे. मग यातलं वेगळेपण काय आहे? त्यांच्यात आणि माझ्यामध्ये असणार वेगळेपण काय? मला सांगतात त्यांच्यात आणि माझ्यामध्ये फरक एवढा आहे की ते त्यांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या रामाला जाणत नाहीत. तैसा हृदया माझी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. आणि मग इतर आहेत ते भ्रांतासी कामू विषयावरी. ओवीची गंमत सांगू का तुम्हाला थोडक्यात? तैसा हृदया माझी रामू असता, सर्व सुखाचा आराम, बरं का, नसता भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे निवटलिया न दुखे आणि न निवटलिया दुखे. बरं का, पोट साफ झालं नाही तर दुखणार, दुखत नाही म्हणजे साफ झाले. तसं अंतःकरणामध्ये राम आहे, पण असता असे आहेत ते जगद्गुरु तुकोबार आहे. आणि असूनही म्हणून विसर पडला आत्मबोधाचा, अशी जी अवस्था आहे. म्हणून जे मनुष्याकृती आहेत ते सगळे भ्रांतासी कामू आहेत. आणि जे मनुष्याकृती असून राघवे ख्याती केली हे जगद्गुरु तुकोबार आहेत. समुद्र नदी नवे पैगा, आहा आहा रे भाये. कावडी महाराजांची समुद्र नदी नव्हे पैगा, गंगा नव्हे जळ अशी सुरुवात आहे. समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्राला जरी सगळ्या नद्या मिळत असल्या ना तरी नदी म्हणजे समुद्र नव्हे. तुमच्याकडे काय म्हणत असतील तर मला माहित नाही बुवा, पण समुद्र म्हणजे नदी नव्हे. समुद्रात सगळ्या नद्या मिसळतात. अगदी काही वेळेला एकमेकीचा हात धरून म्हणजे संगम होऊन जातात. पण म्हणून समुद्र म्हणजे नदी नव्हे. समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून लिंगा. भगवान शंकरांचं जे काही लिंग आहे, चिन्ह आहे. लिंग याचा अर्थ चिन्ह. भगवान शंकरांचं चिन्ह म्हणजे शंकराची पिंडी. तिला पाषाण म्हणू नये. पाषाण म्हणू नये लिंगा.
इतर पाषाण आहेत, लिंग म्हणजे पाषाण नव्हे, भगवंताची मूर्ती पाषाणाचे जरी असले तर ते पाषाण नव्हे, पाषाण म्हणून हे लिंगा. संत नवती जगा, माणसासारखे जरी असले तरी सुद्धा ते संत नव्हेत, कारण तैसे आम्हा माणूस पण. वरखाच्या योगानं मिठाईला श्रेष्ठत्व आहे का मिठाईमुळं वरखाला श्रेष्ठत्व आहे हे सांगता येत नाही. परंतु वरख असल्याशिवाय मिठाई देता येत नाही, ही जशी वस्तुस्थिती आहे तसं भक्तीच जर करायची असेल तर मनुष्य देह पाहिजे. आणि मनुष्य देहाच्या ठिकाणी ही जर मिठाई आपल्याला या वरखामध्ये गुंडाळून जर देता आली तर तैसे आम्हा. वरख सगळ्यांनाच मिळालेला आहे, जवळपास सगळ्यांना, म्हणजे इथं असलेल्या सर्वांना वरख सगळ्यांनाच मिळाला. मिठाई आहे का नाही हा म्हणजे माझ्या ठिकाणी नाही, त्यामुळे मला परीक्षा करता येणार नाही. तुका म्हणे रोगवैद्याची अंगी. पण जर मिळालेल्या आपल्या वरखामध्ये जर मिठाई असेल ना तर त्याच्यासारखा धन्य तोच. महाराज म्हणतात तैसे आम्हा माणूस पण कशाच्या योगानं. राम नाम. पुढची 2 अक्षर अतिशय महत्वाची आहेत. केण्या म्हणजे कण. राम नाम आहे आणि राम नाम कण आहेत. महाराजांची भाषा ही अशी, त्या कोकणात फुरसं असतं बघितलंय का तुम्ही? फुरसं कुणाच्या पायात आलं असले तर त्याचा अनुभव त्याला फक्त घेता येतो, बाकी फुरशाला. ते फुरशावरती तुम्ही किती काठ्या मारा ते मरत नाही, ते फुगतं म्हणून त्याला फुरसं म्हणतात. चावलं तर पाणीसा मागून देत नाही. आणि ते जर पायात आलं तर जी काही त्या व्यक्तीची अवस्था होते, म्हणजे कुठल्या कोकणातल्या, आपल्याला तुम्हाला अनुभव आहे की नाही मला माहिती, तर तशी महाराजांची भाषा आहे ही. रामनाम नुसतं म्हणत नाही आहेत महाराज, केण्या गुणे कण पाहिजे. कण कशाला म्हणतात? आता मळणी यंत्र आली, काही दिवसानं आपल्याकडं असंही यंत्र येईल की नुसतं ते पिकाला लावायचं आणि त्याचे जे दाणे असतील ते ऑटोमॅटिक घरात पडतील. आणि माझं तर संशोधन असं चालू आहे की शेतातलं धान्य हे बाकीच्या भानगडी न होता डायरेक्ट त्या माणसाला पचावच, भानगडच नाही. शेतात पिकलंय म्हटलं की याला पचलंच पाहिजे असं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण पूर्वीचा कालावधी असा होता की ते बैलाच्या सहाय्यानं ते मळायला लागायचं, ते लक्षात घ्या. आणि ते मळत असताना, बरं का, ते मळत असताना त्या कणसाचे काही दाणे असतात ना, जे काही जोंधळ्याचे असतील काय असतील ते, त्यातले काही माझ्यासारखे चुकार असतात. त्यांना ते रोल असतो ना, तो विवेक वैराग्य शमदमन हे सोसत नाही. मग ती सोसत नाही म्हणण्यापेक्षा अंगावर घ्यायचंच नसतंय. आलं तरी सुद्धा ना, आलं याचं फक्त निमित्त काढायचं असतं. आणि मग ते सारवलेलं जे खळं असतं का नाही, ते त्या खळ्यातनं ते उडी मारताना बाहेर पडतं, कारण त्याला ते सहन होत नाही ना ते. आता जे बाहेर पडलेले असतात ना ते असतात आणि बैलाच्या पायाखाली आणि त्या रोलर खाली मळून त्याचं खाली धान्य त्या ते काढून घेतं, तर ते रास तयार करतात. लक्षात घ्या. काही जण त्यामध्ये फुटून जातात, काही जण उड्या मारतात.
आणि काही जण जमिनीत रुततात पण. 7व्या अध्यायामध्ये माया मेतान तरंती ते या श्लोकावरच्या ओया काढून बघा. माया नदी तरताना काय काय कोणाची अवस्था झाली हे सगळे त्यातले बरं का. यातले 3 फक्त सांगितले. यातले जे बाहेर पडतात ना ते मातीत. आमच्याकडं त्याला मात्र असं म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात मला माहीत नाही. हां, मातेर बरोबर आहे ना. मी काय शेतकरी नाही. म्हणजे जे बाहेर पडलेत त्यांचं मी नाही म्हणत आहे. बर, जे खाली जमिनीत ज्यांनी पुरून घेतले ते संपले ते. आणि जे ज्या धान्याची रास तयार होते ना, रास, त्या राशीतला जो कण असतो, सुरवाडिकपणे तेथे सापडले केणे, तेथे सापडले केणे, तेथे सापडले केणे. सुरवाडिकपणे तेथे सापडले. आपण विनवणीच्या अभंगामध्ये झाले समाधान म्हणतो ना. झाले समाधान. हा बरोबर आहे ना. चुकत असलं सांगत जावा तसं काय. सुरवाडिकपणे तेथे सापडले केणे. सुरवाडिकपणे म्हणजे कसं. सुरवाडिकपणे याचा अर्थ मळताना मोठ्या धाडसानं ज्याचं रूपांतर कणात झालेलं आहे, धान्यात रूपांतर झाले, धनात रूपांतर झाले, लक्ष्मीमध्ये रूपांतर झाले, अन्नात रूपांतर झाले, परब्रह्मामध्ये रूपांतर झाले, त्याला केणे म्हणतात. रामनाम जपणारे बरेच आहेत, वहीवरती लिहिणारे बरेच आहेत. मला त्यांना काही म्हणायचं नाही आहे. पण जे रामनाम आपण लिहितो आहोत, जे जपतो आहोत, तो राम आपल्या अंतःकरणातलाच आहे याची जाणीव आहे का. आणि जर याची जाणीव असेल तर आपल्या स्वतःच्या देहाची, प्रकृतीची, मायेची नेणीव आहे का. म्हणजे रामनामाची जाणीव असेल आणि प्रकृतीची, मायेची जर नेणीव असेल तर ते कण आहे. आणि जर मी 13 कोटी जप केला असं मी 10 गावात जाऊन सांगितलं, मला तुम्ही तसं सामान्य समजू नका. त्यानं 38 वाऱ्या केल्या, माऊलींच्या सोहळ्यात 38 वाऱ्या केल्या असं म्हटलं की ते केणं नाही उरत. मात्र त्यानं उडी मारली ना, त्यानं ती उडी मारली ना, त्याला ते सोसलं नाही. 38 वाऱ्या त्याला सोसल्या नाहीत. खाणं सर्वांच्या दृष्टीनं सोपं आहे का नाही मला सांगा. खाणं सोपं आहे का नाही, पण पचवणं अवघड आहे. खाणं सोपं आहे आणि त्याहीपेक्षा विद्वत्ता मिळवणं सोपं आहे. विद्वत्ता पचवणं फार अवघड आहे. विद्वत्तेचे चढे भुरे अंगी 14वा अध्याय. ज्ञान मिळवणं सोपं आहे, ज्ञान सांभाळून ठेवणं आणि त्या ज्ञानाच्या विषयी नेणीव निर्माण होणं हे अतिशय अवघड आहे. लक्षात घ्या. महाराज म्हणतात माझ्या ठिकाणी रामनामाचं केणं निर्माण झालं आणि या केण्याचा गुण आहे, कणाचा गुण आहे बरं का. कणाचा गुण काय आहे. या कणानं आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगे उद्धरती. शंकराचार्यांचं थोडक्यात वर्णन आहे हे. आनंदाची अंगामध्ये पुष्टी निर्माण होते
ताकद निर्माण होते, पौष्टिकता निर्माण होते, बल तयार होतं. कण खात असेल तर, कण मिळत असतील तर वडापाव समोसा खाऊन नाही. सकस खाणं महत्वाचं आहे ना. मग सकस पचवण्याची ताकद पाहिजे त्याला. तेवढा त्याचा व्यायाम पाहिजे, तेवढ्या जोर काढले पाहिजे, तेवढ्या बैठक काढल्या पाहिजे, ते चक्रदंड फिरवला पाहिजे, झुंजी खेळली पाहिजे बरं का. त्या लाल मातीत सुद्धा दूध ओतलेलं असतंय. ते कुस्तीचं जे असतं ना आखाड्यात. कारण का, पुष्टी यायला पाहिजे. ती माती जरी अंगाला लागली तरी सुद्धा या शरीराचं तेज त्याच्या वाढलं पाहिजे. म्हणजे नुसतं बल नाही, बल तेज या दोघांची वृद्धी म्हणजे पुष्टी. आणि याचा गुण आणि सर्वात पुष्टिकारक काय माहिती आहे? रामनाम आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. हनुमंतरायांच्या अंगामध्ये रामनामाचं जे बळ आहे, जी पुष्टी आहे, जे कणाचं बळ आहे, ते द्रोणागिरी नव्हे, कैलासातनं लिंग ऐरावण मेहरावणा ताडणं नव्हे, कृष्णावतारामध्ये सुद्धा असुरासुराच्या वधाकरता प्रत्यक्ष मारुती आलेले आहेत वृंदावनामध्ये. हे बळ कशाचं आहे? राम नाम नाही, राम नाम केण. कारण केण निर्माण होण्याकरता साधन चतुष्टय पाहिजे. साधन चतुष्टयासह घेतलेलं जे नाम आहे. म्हणून महाराजांनी सुद्धा मारुतीरायांना अशी विनवणी केली आहे बरं का, काय भक्तीच्या त्या वाटा. हे का म्हटलंय? ज्यांना सोन्याची लंगोटी आहे वैराग्य, ज्यांना सारासार विवेक आहे, ज्यांच्या ठिकाणी इंद्रियाचं दमन पण आहे आणि अंतःकरणाचं पण दमनच आहे, आणि प्रभू रामचंद्रांच्या वरती अतिशय श्रद्धा ही जी आहे ना, यामुळं मारुतीरायांच्या ठिकाणी एवढं मोठं बळ आहे की रावणारा मारुतीरायाने सांगितलंय की मी तुला आत्ताही संपवू शकतो धरून नेल्यानंतर. मी तुला आत्ताही संपवू शकतो, पण मला हे यश माझ्या स्वामींना द्यायचं आहे, माझ्या प्रभूंना द्यायचं आहे, रामचंद्रांना द्यायचं आहे, म्हणून मी तुला मारणार नाही. नाहीतर तुझ्यासारखी किती जरी आली आमच्या समोर, अरे हिथं 10 तोंडांना आम्ही अगोदर आवरलेलं आहे. पंचज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ही त्या रावणापेक्षा मोठी आहेत. ह्या 10 इंद्रियांना आम्ही नेमात आणले, एका चाकोरीत आणले. रेल्वेचे 10 डबे जसे एका रुळावर 2 वेळा बरोबर चालतात ना, तसं ही 10 इंद्रिय बरोबर एका हरिनामाच्या मध्ये आम्ही चालवलेली आहेत. तुझ्यासारखी 10 तोंड्याचं काही विशेष नाही आहे त्या ठिकाणी. हे जे बळ आहे हे रामनाम आणि त्यातले असणारे कण आणि त्या कणाच्या गुणानं निर्माण झालेलं आहे. लक्षात घ्या, पदार्थ, त्याच्या ठिकाणी असणारं द्रव्य आणि द्रव्याच्या ठिकाणी असणारा गुण, हा थोडा न्यायशास्त्राचा विषय आहे. हा पदार्थाचे गुणावरनं त्याचे धर्म ठरतात, म्हणून त्यांना गुणधर्म म्हणतात. आणि हे रामनामाच्या बाबतीमध्ये जे गुण आहेत, जे केण आहे, हा त्याचा असणारा धर्म आहे. आणि त्याचा गुण काय आहे तर हे जर सद्गुरु चरण उपासता जर हे जर घेतले तर हे
आमच्या ठिकाणचं माणूसपण घालवतात. महाराज म्हणतात सद्गुरूंच्या कृपेनं बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, हे रामनामाचं केणं आणि त्याच्या गुणानं, द्रव्याच्या गुणानं, त्याच्या धर्मानं म्हणजेच गुणधर्मानं आमच्या ठिकाणी तो गुणधर्म निर्माण झाला. जसं आपण अन्न खातो ना, 17 अध्याय. आता तुमचं वाचन कुठपर्यंत आलंय मला माहित नाहीये. 17 अध्याय मग चालू झालाय का संपत? 16 संपला. उद्याला जे वाचणार आहेत त्याने लक्ष द्या. सात्विक आहाराचे गुण, राजस आहाराचे गुण आणि तामस आहाराचे गुण, हे तिन्ही गुण गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न घेणार आहे तसे तुमच्या शरीरामध्ये गुण आणि त्याचे धर्म तयार होणार आहेत. आणि जर रामनामासारखी मिठाई, रामनामासारखं पक्वान्न, रामनामासारखं रसायन, रामनामासारखं अमृत जर त्याच्या गुणानं आपल्या ठिकाणी प्राप्त झालं तर मग मात्र हे जे आहे ना, हा देह नव्हे, हा देह राहत नाही, उरला उरे विठ्ठल अशी अवस्था निर्माण होते. आणि म्हणून महाराज सांगतायत किंवा माझी जी काही अवस्था आता मी तुमच्यासमोर सांगतो आहे, याला मी साखरेच्या वरखाचं उदाहरण देतोय. साखरेच्या योगे वरख राजा कागदा ते देखे. नाही बाबा, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केण्या गुणे. पूर्वार्ध म्हणा. साखरेच्या योगे वरख राजा कागदा ते देखे, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केण्या गुणे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज दुसरा दृष्टांत सांगतायत. पहिल्या साखरेचा सांगितलाय तो राजाच्या संबंधानंच आहे आणि तिसऱ्या चरणातला दृष्टांत सुद्धा राजाच्या संदर्भानं आहे. फिरंगीच्या योगे करी, योगच आहे, साखरेचा योग आहे, इथं फिरंगीचा योग आहे. फिरंगी म्हणजे तलवार, एक धारधार पात. फिरंगी आपल्याला जर थोड्याशा बहिष्कृत रूपात बघायची असेल तर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जे आपल्या राजधानीमध्ये जे संचलन होतं, राष्ट्रध्वजाला सलामी देण्याकरता मिलिटरीचं जे संचलन होतं, त्या संचलनामध्ये पुढचा जो काही कमांडर किंवा ज्याला तो मुख्य अधिकारी असतो ना, त्याच्या हातामध्ये एक तलवार असते आणि ती तो अशी करतो, ती फिरंगी आहे. कारण फिरंगीचं पातं हे सर्वसाधारण सरळ असतं. तलवार म्हणतं की त्याचं पातं थोडंसं अर्धवर्तुळाकार कंसाकृती असतं, त्याला खड्ग म्हणतात. आणि थोडंसं सरळ पातं असतं ते फिरंगीचं पातं असतं. फिरंगीचं वैशिष्ट्य असं आहे की फिरंगीची धार ही सहजासहजी कमी होत नाही. म्हणजे 2-4 जरी युद्ध लढली तरी फिरंगीची धार कमी होत नाही. इतर ज्या तलवारी असतात त्या पोलादाच्या जरी असल्या तरी सुद्धा त्यांना धार लावावी लागते. ते धार लावण्याचं सुद्धा एक विशिष्ट तंत्र आहे, ते तरच ती धार लागते त्या तलवारीला. फिरंगीला एकदा धार लावल्यानंतर ती बऱ्याच काळपर्यंत ती तशीच टिकून राहते, त्याच्यावरती परिणाम होत नाही. दुसरं वैशिष्ट्य फिरंगीचं असं आहे की शत्रू सैन्याच्या गळ्याला, हाताला, पायाला ती लागल्याबरोबर त्याचा तुकडा पाडते. म्हणजे एकतर धार लवकर कमी होत नाही आणि दुसरं फिरंगीचं वैशिष्ट्य म्हणजे गळ्यावर ठेवल्याबरोबर त्याचं शिरकाण होतं.
पण ही फिरंगी धरण्याकरता, पकडण्याकरता फिरंगी धरून चालत नाही, त्याकरता फिरंगीला मूठ असते. महाराजांच्या काळात फिरंगीला लाकडी मूठ आहे. नंतरच्या काळामध्ये ती पत्र्याची तयार झाली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधारणा केली. ती मूठ धरत असताना लोकांना हातातून निसटण्याचा संबंध होता किंवा धरून धरून हाताला फोड यायचे, म्हणून त्याच्यावरती गादी बसवण्यात आली त्या मुठीला. नंतर एक बाहेरच्या बाजूला असं एक कवच करण्यात आलं. ही सुधारणा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ही सुधारणा आहे. आणखी एक सुधारणा त्यामध्ये अशी आहे की फिरंगीच्या शेवटच्या बाजूला एक मोळा असतो. फिरंगी तुटत नाही. आपण काही तलवारी जर पूर्वीच्या काळात लोहारदारांच्याकडनं त्या तयार केल्या जात असत, त्याला काही म्हणजे असे हे नव्हते. अर्थात हाडांचा वगैरे वापर करून त्यामध्ये कार्बन आणला जात असे, कठीणपणा त्यामध्ये आणला जात असे, पण तरीसुद्धा चिलखत एखाद्याचं तोडलं किंवा अन्य काही करत असताना किंवा एखाद्या घोड्याच्या मानेवरती तलवार चुकून चालली तर ती तलवार तुटायचा संबंध असायचा. आणि मग तुटलेल्या तलवारीनं लढता येत नाही, पण समोरनं जो शत्रू आला तर त्याला मारलं पाहिजे. आणि मग त्याला मारण्याकरता म्हणून त्या शत्रूच्या समोर उडी मारायची आणि त्याच्या डोक्यामध्ये तो मोळा, म्हणजे त्या तलवारच्या मुठीला जो खाली मोळा आहे ना, तो त्याच्या डोक्यामध्ये असा घुसवायचा. ही सुधारणा छत्रपतींच्या काळातच झालेली आहे. आपल्याला तिकडं जायचं नाही आहे. आपल्याला बघायची आहे ती फिरंगी. ही फिरंगी चालवत असताना, फिरंगी चालवण्याकरता फिरंगीसारखं उत्तम शस्त्र नाही, हरिनामासारखं उत्तम शस्त्र नाही सांगतो तुम्हाला. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र वर्ज्य. नामचिंतनासारखं उत्तम शस्त्र नाही. ती जशी मिठाई आहे तसं ते शस्त्र आहे. हे शस्त्र कामक्रोधाधिक षड्विकारांच्या वरती, पंचविषयावरती चालतं. आणि हे नुसतं चालत नाही, लक्षात घ्या. विषय तो त्यांचा, इथपर्यंत ते चालतंय. पण हे चालवण्याकरता पातं धरून चालत नाही. फिरंगी चालवत असताना फिरंग्याची पाती धरून नाही चालत. आपल्या घरामध्ये आता विळतीच्या ऐवजी सूर्य आलेले आहेत. म्हणजे माझ्या घरात आलेले आहेत सूर्य. आता आमच्या घरात विळती नाही, आमच्या घरामध्ये सुरी आहे. पण ती सुरी धरण्याकरता सुद्धा पाठीमागच्या बाजूला त्याला प्लॅस्टिकचं धरायला लागतंय. कारण जर फिरंगी धरली, जर ती सुरी धरली तर सुरीनं आपल्यालाच कापण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून ज्ञानच हे अज्ञानाला कसं कारणीभूत होतं. 9वा अध्याय काढून बघा. मोघाशा मोघ कर्माणू या अध्यायाच्या ओव्या काढून पाहतो. ज्ञानच आहे ते उद्धाराला कारणीभूत आहे, तसं ते बंधनाला कारणीभूत आहे. रामनाम श्रेष्ठ आहे का? आहे. हरिनाम श्रेष्ठ आहे का? आहे. पण त्याच्यासारखं दुसरं विषही नाही आणि त्याच्यासारखं दुसरं शस्त्रही नाही. आणि ते शस्त्र चालवण्याकरता मूठ लागते. महाराज म्हणतात की हे शस्त्र चालवण्याकरता जी मूठ आहे ती लाकडाची आहे. आणि ही लाकडाची मूठ राजाच्या हातामध्ये असते. राजाच्या हातामध्ये तलवारीचं पातं असत नाही. प्रत्यक्षात फिरंगी याच्या हातामध्ये असत नाही. प्रत्यक्षामध्ये त्याच्या हातामध्ये लाकडी काष्ठच असतं, ते लाकूडच असतं. देवाच्या सानिध्यात देवाची भक्ती करण्याकरता लागतं काय? पायानं वारी चालण्याकरता पाय लागतात, भजन करण्याकरता हात, टाळी वाजवण्याकरता हात लागतात, नामचिंतन मोठ्यानं करण्याकरता तोंड लागतं, जिव्हा लागते, बघण्याकरता डोळे लागतात, ऐकण्याकरता कान लागतात, नाममूठ लागते. मूठ असेल. मला सांगा, मगाशी मला या महाराजांच्या घरात चहा प्यायला मिळाला.
रोहित मला तुमच्या घरात मी 2 वेळा चहा पिलो, बरोबर आहे का नाही? हां, मला सांगा चहा तयार करण्याकरता त्या ताईसाहेबांनी वापर कशाचा केला? त्या भांड्याचा, बरोबर आहे. भांडं असल्याशिवाय चहा तयार झाला का? बरं, प्यायचा असला तर कप पाहिजे काय, ग्लास पाहिजे काय, म्हणजे भांडं पाहिजे. थोडक्यात काय, भांडं असल्याशिवाय चहा तयारी करता येत नाही आणि प्यायला पण येत नाही. हा साधी गोष्ट आहे, ह्यात काय म्हणजे फार मोठा वेदांत नाही किंवा काही भानगड नाही. तसं परमार्थ करण्याकरता तलवार पाहिजे का? पाहिजे ना, तलवार पाहिजे, पण तलवारीची मूठ असल्याशिवाय तलवारीनं वार करता येत नाही. तसं हरिनामाचं शस्त्र उत्तम आहे, ते चालवायचं असेल तर ते स्वतःवर न चालवता स्वतःला त्याच्या योगे ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेण्याकरता त्याला मूठ पाहिजे. आणि ही मूठ जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत वास्तविक लाकूड श्रेष्ठ का तलवारीचं पातं श्रेष्ठ? दोघांचा विचार केला तर लाकूड काय कुठेही मिळतं, त्याला काय, पातं कमवावं लागतं नाही का, विशिष्ट धातूचं असतं, त्याला ते प्रक्रिया करावी लागते, त्याला ॲसिडवर बुडवून काढावं लागतं, त्याला धार द्यावी लागते, चालवण्याची अक्कल असावी लागते परत. नाहीतर महाराजांचा एक अभंग आहे, ढाल तलवारे गुंतले कर आणि म्हणे मी झुंजार झुंजू कैसा, अशी परिस्थिती तयार होते. कथा सांगत बसत नाही सगळी. माझ्यासारखा मूर्ख राजाकडे गेला, म्हणला तुमचं युद्ध चालू आहे ना, मग मला युद्ध करायचं आहे. राजा म्हणाला युद्ध करायचं असेल तर मग त्यांना सेनापती सांगितलं हा युद्धाला तयार आहे, 1900 सैन्यात कमी झालेत, ह्याला एक आपला घ्या. आणि मग सैन्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सेनापतीनं त्याच्या हातामध्ये ढाल दिली आणि तलवार दिली. हे सगळ्या सैन्यात फिरून आला बहादर. आणि सेनापतीला त्या राजालाच विचारलं, म्हणले महाराज मला वाटलं होतं तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही चांगले आहात, पण खरोखर तुम्हाला काही कळत नाही. म्हणले कसं काय? ते म्हणले बघा एका हातामध्ये माझ्या ढाल आणि एका हातामध्ये तलवार, मग लढायचं कसं? मला काही तिसरा हात तोच आहे, मला तिसरा हात चौथा हात थोडाच आहे. मी काय म्हणले गोपाळकृष्ण आहे का? एका हातामध्ये ढाल दिले, एका हातामध्ये तुम्ही तलवार दिली, मग लढायचं कसं? याचा अर्थ समजून घ्या. तुका म्हणे हाची स्वय परब्रह्म, हा स्वतः आहे पण याला त्याचे कळत नाही. म्हणून हरिनामाचं शस्त्र वापरत असताना, फिरंगी वापरत असताना त्याला मूठ असावी लागते. मग राजा तलवारीला धरतो याचाच अर्थ मुठीला धरतो, आनंदाला धरतो याचाच अर्थ जगद्गुरु तुकोबारायांना धरतो तो. लक्षात घ्या. म्हणून महाराज असं म्हणतात फिरंगीच्या योगे करी, करी म्हणजे हातामध्ये, राजा काष्ठ हाती धरी, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केण्या गुणे. चौथा दृष्टांत महाराज सांगतात, रत्न कनका योगे लाख. लाख सर्वांना माहिती आहे आणि कनक म्हणजे सोनंही सर्वांना माहिती आहे. सोन्याचे नक्षीदार मणी तयार केले जातात. मग ते काय तुमच्याकडं साज असतो, टिक्का असते, आणखीन काय असतं, दागिने असतात. ते मण्यांचे जे दागिने असतात, सर असतो. आणि मग त्या सोन्याच्या मणीवर ते काही नक्षीकाम असतं, काही रेषा असतात. अगदी म्हणे तुमच्या भागामध्ये ज्या आईसाहेब होत्या, म्हणजे शाहू महाराजांच्या पत्नी ज्या होत्या त्या आईसाहेब होत्या, त्यांच्या गळ्यातली जे काही पोत होती त्या पोतावरती म्हणे कमळाची डिझाईन होती. आता त्या पोतातले ते जोंधळे पोताचे मणी जोंधळ्या एवढेच असतात आणि त्याच्यावरती कमळाचं फुलाचं डिझाईन त्याच्यावर, म्हणजे किती कारागिरी सूक्ष्म केली असेल त्यानं, असं मी ऐकून आहे. मी काही कुठं वाचलेलं नाही पण असं ऐकून आहे बाबा ते. तर ही कारागिरी जाऊ नये, ती तशीच सोन्यावरती राहावी. मग मणी पोकळ जर असेल तो, तर मणी पोकळ असेल तर त्याच्यावरती तो दाबला गेला
तर तो फुटू शकतो, चेपू शकतो, त्याच्यावरचं जे अलंकार आहे ते निघून जाऊ शकतात. म्हणून त्याच्या आतमध्ये लाख भरतात की जे लाख भरल्यानंतर त्या सोन्याच्या मण्याला आतल्या बाजूनं आधार सपोर्ट मिळतो आणि त्यामुळं मण्यावरती कितीही आघात झाले तरी सुद्धा मणी फुटत नाही. त्याच्यावरचं जे अलंकार जे काही आहे चित्र आहे ते त्यातनं निघत नाही. मग श्रीमंत लोकांच्याकडं असणाऱ्या दागिन्यांच्या ठिकाणी त्यांनी अंगभर दागिने घातलेले असतात आणि जवळपास 70-80% हे रत्नकनकाचे असतात. आणि मग सोन्याचे दागिने त्यांनी अंगावर धारण करत असताना त्या सोन्याबरोबर, सोन्याच्या मण्याबरोबर, त्या सोन्याच्या अलंकाराबरोबर ती लाख पण त्यांच्या अंगावरती असते. कदाचित त्या लाखेची जाणीव त्या श्रीमंताला असते की नाही ते माहीत नाही. 1 तोळा सोनं असेल तर 40 ग्रॅम लाख कोणाच्या अंगावर? श्रीमंताच्या. हां, लाख बघायची का सोनं बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कुणी सोनं बघेल, कुणी लाख. ज्याला लाख माहिती आहे तो लाख बघेल आणि ज्याला सोनं माहिती आहे तो सोनं फक्त बघेल, त्याच्यावरचा अलंकार बघेल तो. पण सोन्याच्या योगानं, रत्नाच्या कनकाच्या योगानं, त्याच्या संबंधानं लाखेला एवढं मोठेपण प्राप्त होतं. जसं साखरेच्या योगानं वरखाला मोठेपण प्राप्त होते, फिरंगीच्या योगानं लाकडी मुठीला मोठेपण प्राप्त होते, तसं रत्नसोन्याच्या दागिन्यांच्या मुळं लाखेला एवढं मोठेपण प्राप्त होते की त्या लाखेसह ते श्रीमंत लोक, राजे लोक हे आपल्या अंगावरती तिला धारण करतात. म्हणून विठू माझा लेकुरवाळा. हां, हे एक एक रत्न आहेत, एक एक मणी आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज ही जी सगळे आहेत ना, यांना जळोजी मळोजींच्या चरित्रामध्ये संतमणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे निळ्या प्रकारचे रत्न असतात, त्याला संस्कृतमध्ये मणी म्हणतात. संस्कृतमध्ये मणी म्हणतात. आणि मग हे मणी म्हणजे रत्न, ही एक एक यातलं रत्न आहे. आणि ह्या रत्नांचा अंगीकार नव्हे, तुम्हाला सांगू, ज्याने ज्याने फक्त आणि फक्त सोन्याचाच अंगीकार केलाय असे अजामेळादिक सुद्धा अंगीकार यांचा केला किंबहुना अगदी दुराचारी झाला तरी तो क्षिप्रम भवती धर्मात्मा. त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांचा अंगीकार करतो. जसं सोन्याबरोबर श्रीमंत लोक लाखेचा अंगीकार करतात, लाखेलाही आपली जवळीक साधून देतात, तसं महाराज म्हणतात की रामनाम, ब्रह्मानंद, आनंद, समाधी या सगळ्या गोष्टी एक रसायन आहे आणि ह्या रसायनाचं अंगीकार देव करतो. त्याबरोबरच माझ्या या तुका नावाचा, तुका देहाचा, तुका प्रकृतीचाही अंगीकार भगवान परमात्मा करतो. आणि म्हणून माझा अंगीकार भगवान परमात्म्याने केल्यामुळं तैसे आम्हा माणूसपण. इतरांच्या माणूसपणापेक्षा माझ्या ठिकाणी श्रेष्ठत्व कसं आहे? वरखासारखं श्रेष्ठत्व माझ्या ठिकाणी आहे. माझ्या ठिकाणी फिरंगीच्या लाकडी मुठीसारखं श्रेष्ठत्व माझ्या ठिकाणी आहे. कारण ती लाकडाची जरी असली तरी सुद्धा ती फिरंगीला लावलेली मूठ आहे. सोन्याचा कागद असला तरी सुद्धा तो मिठाई बरोबर आहे. आणि इथं लाख जरी असली तरी सुद्धा ती सोन्याबरोबर आहे. सोन्या नावाच्या माणसाबरोबर नव्हे, सोने नावाच्या धातूबरोबर आहे ती. म्हणून रत्नकनका योगे लाख कंठी धरती श्रीमंत लोक. श्रीमंत लोक तिला ज्याप्रमाणे आपल्या ठिकाणी धारण करतात तसं माझा अंगीकार
भगवान परमात्म्याने त्या लाखेप्रमाणे केला, कारण सोनंच त्याला द्यायचं होतं, पण ते सोनं चेपू नये, फुटू नये, ते मणी खराब होऊ नये म्हणून लाखेचा अंगीकार केला. वास्तविक अवतार पांडुरंग म्हणजे सोनं आहे बरं का. पण सोनं असताना आज आपण मगाशी ऐकलं, शुद्धिपत्र मिळवण्याकरता आळंदीहून पैठणला जातात. रत्नकनकाच्या योगे लाख गरजच नाही हो. लक्षात घ्या, शुद्ध बीजापोटी आहे साधनही ते. तीर्थयात्रेला निघालेली व्यक्ती आणि संन्यास धारण केलेली व्यक्ती पुन्हा एकदा ती श्रीगुरूंच्या आज्ञेनं अवताराच्या निमित्तानं पुढलं भविष्य जाणूनच ती परत संसारात येते, विषय भोगण्याकरता ती येत नाही. लक्षात घ्या, माझं तुमचं जीवन आणि विठ्ठलपंत आणि आईसाहेबांचं जीवन यात जमीन आसमानाचा फरक आहे. तैसे आम्हा माणूस पण जमीन आसमानाचा फरक आहे दोघांच्यात. विठ्ठलपंतांनी विषय भोगण्याकरता, सांसारिक सुख भोगण्याकरता संन्यास टाकून आलेले नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आईसाहेब रुक्मिणी मातेची त्या अश्वत्थाला घातलेल्या 1.25 लाख प्रदक्षिणेचं पुण्य आहे तिच्या गाठी. उगीच कोणाच्या तरी पोटाला माऊली जन्माला येतात, माऊली नावाचे चिक्कार असतात बरं का, लक्षात घ्या. माझ्या शेजारी, माझ्या बुरलीतल्या घराच्या शेजारी ज्ञानदेव नावाचा व्यक्ती होता. मला असं वाटायचं काय भाग्य आहे या माणसाचं, माऊलींचं नाव आहे या माणसाला. पण त्याने एकदा घुबड पाळलं होतं. कसं मिळालं त्याला माहीत नाही, पण पाळलं होतं ना बिचाऱ्याने ते. ते काय त्याच्यावर पाणी घातल्यावर ते बोलतं अशी त्याची श्रद्धा होती, ते मेलं. लक्षात असं तो विषय नाही, पण उगीच असं होत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज यांनी जे माणूसपण धारण केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी जे माणूसपण धारण केलं, हे रत्नकनकाच्या योगे लाख. पांडुरंग परमात्म्याला एकट्याचं सुख भोगता येत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज आहे. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. पुढच्या चरणामध्ये महाराज असं म्हणतायत, देवा देव पाट. देव्हारा आहे. आता देव्हाऱ्याची पद्धतही कमी आहे बरं का, आणि देव्हाऱ्यातले देवही वेगळे आहेत. मला तिकडं जायचं नाही. माझ्या देवघरात 25 का 30 देव आहेत. आणि मला रोज एकदा माझी आई आणि माझी बायको माझ्या पाठीमागे लागती, तुम्ही एकदा तर पूजा करा. मी म्हणलं तिला मी पूजा करीन, पण माझ्या नियमानं. म्हणजे माझा नियम म्हणजे मी आंघोळीला गेलो की त्यांना आंघोळीला नेणार बाथरूमला. माझ्याबरोबर पाहिजे की नाही, रत्नकनकाच्या योगे लाख. आणि मी जसा शावर खाली आंघोळ करतो तसं त्यांच्यावरती नळाचं पाणी सोडेन. तर पूजा करते काय. हां बरं, मी ब्राह्मण असल्यामुळं मी कशी पूजा केली तर ती त्याला घ्यावीच लागल, त्यामुळे माझा अधिकार आहे तो. असं विनोदाचा भाग सोडून द्या. पण देवाला देव्हाऱ्यामध्ये ठेवण्याकरता तुम्हाला देव हा देव्हाऱ्यामध्ये ठेवून चालत नाही, त्याच्याकरता देवपाठ असावा लागतो. म्हणून हृदय संपुष्ट. संपुष्ट याचा अर्थ पाठ. आपला हा जो देव्हारा आहे, हा जो देव्हारा आहे, या देव्हाऱ्याचा हा पाठ आहे. आता हृदय आपुले चौफाळून आपले वरी वैसू पावले श्री गुरूंची. आणि मग या हृदयासनावरती चित्ताचे आसन तुका करतो कीर्तन, या चित्ताच्या हृदयाच्या आसनावरती म्हणजे पाटावरती देवाला विराजमान करायचं असतं. तुमच्याकडे गणपती बाप्पा बसवत असतील. गणपती बाप्पा बसवत असताना
त्याच्याकरता पाट असतो, त्या पाटावरती अक्षता असतात, त्याच्यावरती वस्त्र असतं आणि त्याच्यावरती त्या बाप्पाला विराजमान केलं जातं. लक्षात. म्हणजे देवाला देव्हारा जरी असला तरी देवपाट पाहिजे. कारण देवपाटाचं म्हणजे त्या पाटाचं आणि देवाचं असं आहे की देवाला बसायचं असेल तर त्याला पाट. म्हणजे देवाला जेवढं महत्त्व आहे तेवढं देवाचा अंगीकार करणाऱ्याला महत्त्व आहे. देव ज्याच्यावरती बसणार आहे त्या आसनाला त्या पाटाला तितकंच महत्त्व आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्या आसनावरती बसले ते आसन चंदनाचं आणि त्याला मढवलेलं होतं ते सोन्याच्या. म्हणून त्या आसनाची धन्यता केव्हा आहे, त्याच्यावरती छत्रपतींच्या सारखा राजा बसतो त्यावेळेला त्या आसनाला धन्यता प्राप्त होते. तसं या पाटाची धन्यता केव्हा आहे, त्याच्यावरती इष्टदेवता ज्या वेळेला भगवान पंढरीराय, ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण त्या पाटावरती विराजमान होतात, पैसा हृदया माझी मी राम, त्या हृदयामध्ये भगवान परमात्मा त्या आसनावरती बसतो. देवा देव पाट आणि देव्हाऱ्यावरी बैसे कोण, पाट. म्हणजे देव्हारा लाकडीच असतो बरं का. देव्हारा शक्यतो लाकडीच असतो. आता संगमरवरी निघाले ते माहीत नाही, पण देव्हारा हा लाकडी असतो, पाटही लाकडीच असतो. शरीर असतं, हृदय पण, अंतःकरण त्याचाच एक वायुतत्वाचा भाग असतो. पण असं असलं तरी सुद्धा हृदयाला जितकं महत्त्व आहे तितकं सगळ्या शरीराला नाही. कारण हृदयाच्या ठिकाणी एक अशी वस्तू आहे की ज्या वस्तूच्या ठिकाणी जी वस्तू अतिशय महत्त्वाची जरी असली तरीसुद्धा ती हृदयातच असते. राधेला दूध पाजल्यानंतर भगवंताच्या पायाचे फोड येतात, भगवंताच्या पायाला फोड येतात, कारण राधेच्या अंतःकरणामध्ये देवाचे पाय आहेत. म्हणजे देवाला जर विराजमान व्हायचं असेल तर देवापेक्षा निकृष्ट आहे. पाठ हा देवापेक्षा मोठा नाही, देवापेक्षा श्रेष्ठ पाठ नाही, पण देवाला बसायचं असेल तर पाठ पाहिजे. तसं देवाला जर बसायचं असेल तर पाठ पाहिजे, तुकाराम महाराज पाहिजे, मी पाहिजे. आणि तसं देव्हाऱ्यावरती तो जसा पाठ विराजमान होतो, मोठ्या ऐटीनं बसतो आणि मग त्याच्यावरती भगवान परमात्मा जसा विराजमान होतो तैसे आम्हा माणूस पण. तसं आमच्या ठिकाणी जे माणूसपण आहे ते माणूसपण हे या देवपाटासारखं आमचं माणूसपण आहे की ज्याचं संलग्नता ही देवाशी आहे. इतरांना पाठ निर्माण झालेला आहे पाठ, पण त्याच्यावरती इतर सगळे बसलेले आहेत. इतर सगळे त्या पाटावरती बसलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकोबा यांना प्राप्त झालेला जो पाठ आहे त्या पाटावरती मात्र भगवान परमात्मा विराजमान आहेत. आणि म्हणून महाराज असं म्हणतात, देवा देव पाट देव्हाऱ्यावरी बैसे संपुष्ट, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केण्या गुणे. शेवटच्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, ब्रह्मानंदे योगे तुका. ही प्राप्ती का आहे याचं कारण सांगतात, त्याचा योग सांगतायत महाराज. साखरेचा योग, फिरंगीचा योग, देव आणि देवपाटाचा योग हा योग आहे, लक्षात घ्या. तसा ब्रह्मानंदाचा योग प्राप्त झाला. नाम घेणं, नाम जपणं, नामाचा अंगीकार करणं, नामाच्या आनंदात असणं, नाम मुद्रा प्राप्त होणं आणि नामाच्या ठिकाणी ब्रह्मानंद प्राप्त होणं, अशा 6 पायऱ्या आहेत. यातली 6वी जी पायरी आहे ती ब्रह्मानंदाची पायरी आहे. आणि ही ब्रह्मानंदाची पायरी म्हणजे आपल्या शरीराच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव तयार होतात, याला ब्रह्मानंद म्हणतात. म्हणजे
काही वेळेला रडायला येतं, काही वेळेला हसायला येतं, काही वेळेला आपली उजवी बाजू किंवा डावी बाजू स्फुरण पावते, काही वेळेला डावा पाय किंवा डावा हात स्फुरण पावतो, हृदयाचं कंपन वाढतं, शरीरा अंगाला घाम फुटतो. अशी जी काही अष्टसात्विक लक्षणं ध्रुवाची ही भागवतामध्ये वर्णन केलेली आहेत. विक्लिद्यमानम असं जे वर्णन आहे भागवतामध्ये, हे जी अवस्था आहे ही ब्रह्मानंदाची अवस्था आहे. ही ब्रह्मानंदाची अवस्था महाराज म्हणतात की असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा, याला ब्रह्मानंद म्हणतात. हा ब्रह्मानंद माझ्या ठिकाणी प्राप्त झाला. माझ्या देहाचा विसर मला पडला आणि तो एका क्षणापुरता पडला असं नाही. एकदा विसर पडला तो विसर पडलाच. तो पुन्हा मी त्याच्या ठिकाणी आलो नाही. मी देहाच्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी मी आलोच नाही वृत्तीनं त्या ठिकाणी. मला एकदा त्या देहाचा विसर पडल्यानंतर, कारण आठव हा देवाचा झाला त्यामुळं देहाचा विसर पडला. एकदा एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर दुसरी गोष्ट त्यापासून दुरावते. हा संसाराचा, प्रकृतीचा, प्रपंचाचा नियम आहे. एकदा माहेर सुटलं की सासरची प्राप्ती होते आणि सासर प्राप्त झाल्यानंतर माहेर लांब जातं. तसं भगवान परमात्मा प्राप्त झाला की देहभाव बाजूला जातात आणि देहभाव असतील तर तो दूर असतो. एकाच्या ठिकाणी कधीच येत नाहीत. कोणी किती जरी काही जरी म्हटलं तरीसुद्धा एक असेल तर त्याच्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीची दुसरी वस्तू त्या ठिकाणी येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. दोन नद्या बलशाली असतील तर त्यांचा संगम बघा कसा होतो. एक कमी वाहणारी आणि एक जास्त वाहणारी असेल तर तिचा संगम कसा होतो बघा. दोघांच्या मध्ये फरक किती तयार होतो तुम्ही अनुभवू शकता त्या ठिकाणी. म्हणून एक आहे तर एकाच्या ठिकाणी दुसरं निर्माण होत नाही. तसं देहाचा विसर पडला म्हणजेच ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि ब्रह्मानंद प्राप्त झाला म्हणजेच देहाचा विसर पडला. आठवे नाठवे हाला आठव नाठव गेले भावाभाव आणि झाला स्वयमेव पांडुरंग. अशा पद्धतीची अवस्था म्हणजेच ब्रह्मानंद प्राप्त झाला. आणि या ब्रह्मानंदाच्या योगानं महाराज म्हणतात की तुका. इथं तुका म्हणजे मी नव्हे, म्हणजे स्वतःकडं असं लावलेलं नाही आहे ते मी असं नाही आहे. ब्रह्मानंदे योगे तुम्ही ज्याला तुका म्हणताय असा बोलण्याचा महाराजांचं भाषा अशी आहे की तुम्ही ज्याला तुका म्हणताय ना हा मी नव्हे. ब्रह्मानंदे योगे तुका. एकच फक्त दृष्टांत सांगतो, परवानगी आलेली आहे आपल्याला. गोकुळामध्ये घोंगडी पालटण्याचा खेळ चाललेला होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. घोंगडी याचा पालट केला आणि मुला आपल्यात. आणि मग घोंगड्या पालटण्याचा खेळ चाललेला असताना एका गोपाळाच्या समोर भगवान परमात्मा उभे राहिले आणि म्हणाले की लवकर माझ्या अंगावरती घोंगडं टाक, मी तुझ्या अंगावरती घोंगडं टाकतो, नाहीतर आपण खेळातनं बाहेरू बाद वापा. गोपाळ असा विचार करतो की मला प्राप्त झालेली घोंगडी ही 9 ठिकाणी फाटलेली, रक्तमूत्रानं त्या ठिकाणी भरलेली आणि षड्विकारानं अशी असलेली विणलेली अशी माझी घोंगडी आणि भगवान परमात्म्याची षड्गुणानं युक्त पवित्र असणारी घोंगडी आणि ती त्यानं माझ्यावर टाकावी आणि मी माझी फाटकी त्याच्यावरती टाकावी. हे कसं काय करायचं आपण. आणि तेव्हा मग देवाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. तेव्हा देवानी गोपाळाची घोंगडी आपल्यावरती घेतली आणि आपली घोंगडी त्याच्यावरती टाकली. एका घोंगडीमध्ये देव आहेत, एका घोंगडीमध्ये गोपाळ आहे. आणि या गोपाळाचं आयुष्य सरलंय म्हणून काळ त्या ठिकाणी उभा आहे.
पण काळाच्या मनामध्ये प्रश्न असा आहे, ठकले काळा मारली दडी, प्रश्न असा पडला की ही घोंगडी फाटकी आहे, पण यातलं तेज भगवंताचं आहे, त्यामुळे इथं हात घालता येत नाही, आणि इथं घोंगडीच उत्तम आहे, त्यामुळं इथं हात घालता येत नाही. म्हणजे इथंही हात घालता येत नाही आणि इथंही हात घालता येत नाही. ज्याने उत्तम घोंगडीचा अंगीकार केला ते जगद्गुरु तुकोबा आहे, आणि उत्तम असताना ज्याने फाटकी घोंगडी स्वीकारली ते ज्ञानोबा आहे. जे उत्तम आहेत पण ज्याने ही घोंगडी स्वीकारली ते ज्ञानोबा आहे, आणि जे साधक आहेत पण ज्यांनी देवाची घोंगडी ज्यांच्यावरती पडलेली आहे ते जगद्गुरु तुकोबा आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुका हे जे पद आहे, हे तुका पद हे साधकानं देवाची घोंगडी घेतल्यानंतर असलेलं पद म्हणजे तुका. हे नाव नव्हे, हे त अधिक उ अधिक क अधिक आ ह्यातलंही काही भानगड नाही व्याकरणातली. हे तुका आहे, आणि हा ब्रह्मांड योगानं तुका आहे, नुसता तुका नाही आहे, नुसती प्रकृती नाही आहे, नुसता प्रपंच नाही आहे, ब्रह्मानंदाच्या योगानं असणारा तुका आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात पढियंता जनलोका, या सर्वांच्या पेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ, हे श्रेष्ठपण माझ्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हे श्रेष्ठपण ह्या ब्रह्मानंदानं प्राप्त झालेलं आहे, आणि हा ब्रह्मानंद दुसरी तिसरा कुठला नसून रामनाम केण्या गुणे, रामनामाच्या भगवंताच्या नामचिंतना बरोबर त्याच्या कणाचा आणि गुणाचा अंगीकार केल्यामुळं माझ्या ठिकाणी ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. आणि ब्रह्मानंदे योगे तुका पढियंता जनलोका, तैसे आम्हा माणूस पण रामनाम केण्या गुणे झालेली सेवा. आज 6व्या दिवसाची माझ्याकडे सेवा होती. खरं तर गंगेच्या अंत्यविण काय चाड हा अभंग घ्यायचा होता मला, खरं म्हणजे बसमधनं येताना मी तो अभंग ठरवलेला होता. पण ज्ञानोबारायांचं चरित्र इथं चालू असताना मी ऐकायला बसलो, आणि मग मला असं वाटलं की रेडा बोलवणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, शुद्धीपत्र मागवणारे घेणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, कर्मसिद्धांतानुसार वेदाची उपासना करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगतावरती उपकार ज्ञानेश्वरी गाथामृतानुभवाच्या रूपानं करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि यांचं वर्णन महाराज या ठिकाणी करतायत. तर महाराजांच्या भाषेमध्ये ज्ञानोबराय तुकोबारायांना सांगता येईल का? महाराजांच्या भाषेत ज्ञानोबराय तुकोबारायांना सांगता येईल का आपल्याला, असा मी विचार केला मगाशी. आणि म्हणून मग हा अभंग माझ्या लक्षात आला, आणि म्हणून त्याचं काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी माझ्या जीवादोषानं म्हणा, काही माझ्या बुद्धिमत्तेचे काही याच्यामुळे म्हणा, त्या चुकीच्या झाल्या असतील, मी नाही म्हणत नाही. काही चरणाचं स्पष्टीकरण मला करायला जमलंही नसेल, कारण सगळ्यात माझ्या दृष्टीनं अवघड ते म्हणजे महाराजांची गाथा आहे. मला एक वेळ ज्ञानेश्वरी सोपी वाटते, पण गाथा अवघड वाटते मला. त्याची कारणं अनेक आहेत, पुन्हा कधीतरी पाहू आपण. म्हणजे गाथा अवघड कशी आहे ती, आणि ज्ञानेश्वरी सोपी काय, ती सोपी कशी नाही हे पण आहे त्यात, बरं का. सोपी नाही, पण इतकी सोपी नाही. कारण अच्युत महाराज केसरकरांनी अनुष्ठान केल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आजपासून तू जो अर्थ सांगशील तो मला अभिप्रेत आहे. आणि अच्युत महाराज केसरकरांची परंपरा ही साखरे घराण्यात आहे. म्हणजे इतकं ते जितकं प्रमेय रुचीशी आले असं सहज म्हणण्यासारखं आहे, पण तितकं ते प्रमेय सोपं नाही. असो, झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबाराय तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला या ठिकाणी अल्पशी विश्रांती पायाच्या प्रसादे